नमस्कार. श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत मस्त चमचमीत आणि मसालेदार असा अंडा तवा. बनवायलाही सोपा आणि खायलाही फार स्वादिष्ट लागतो. गरमागरम अंडा तवा मस्त असा बनवण्यासाठी सुरुवात करूया. अंडा तवा बनवण्यासाठी इथे मी अर्धा डझन अंडे घेतले, 6 अंडे घेतलेत. अंडे असे धुवून घेतलेत, स्वच्छ करून घेतलेत. आता अंडे उकळण्यासाठी एका टोपात मी थोडंसं हलकंसं पाणी गरम करून घेतलं. त्यात हे अंडे सोडून घेऊयात. अंडे उकळण्यासाठी जास्त गरम पाणी किंवा कडक पाणी करू नये. उकळत्या पाण्यात सोडले की अंडे फुटण्याची शक्यता असते, म्हणून अंडे सोडताना हळू आच करायची आणि अंड्याला थोडीशी उकळी आली की मध्यम आचेवर अंडे उकळून घ्यायची. आता मीठ टाकून घेतलं. अंडे उकळतायत तोपर्यंत आपण मसाला वाटण तयार करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यात मी 5 ते 6 हिरवी मिरची घातली, त्यानंतर अर्धा इंच आल्याचं तुकडं, त्याचबरोबर 9 ते 10 लसण पाकळ्या आणि सोबतच एक टमाटा असं मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला. त्यानंतर मुठभर कोथिंबीर टाकून हे पाणी न टाकताच आपल्याला असं वाटण तयार करून घ्यायचंय. तर इथे मी पाणी अजिबात वापरलं नाही आणि असे पेस्ट तयार करून घेतली. आता अंडेही आपली उकळत आले, साल काढून घेतली. आता अंडे आपण असे अर्ध्या भागात चिरून घेऊयात. तर हे पहा, तर अंड्याचे असे मी 2 पीसेस केले अर्ध्या भागात. आता सर्व अंडे चिरल्यानंतर असे कट करून घेतले मी अर्ध्या भागांमध्ये. आता गॅसवर तवा ठेवून घेतला. हा लोखंडी तवा आहे, तुम्ही कुठलाही तवा वापरू शकता. तर आता यात थोडंसं तेल टाकून घेतलं, एक पळीभर, आणि सर्व तव्याला असं तेल पसरवून घ्यायचं. त्यानंतर यात घालायचं आहे थोडंसं मीठ, त्यानंतर हळद आणि सोबतच पाव चमचा एवढं लाल तिखट. पाव चमचा एवढे मीठ आणि पाव चमचा एवढीच मी लाल तिखट घातली आणि थोडीशी हळद. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये हे अंडी सोडायची. गॅस मी इथे लो आचेवर केला आहे आणि लो आचेवर हे सगळे अंडे सोडल्यावर अशी परतवून घ्यायची. सर्व अंडी अशी उलट करून घ्यायची. हे पहा, 1 मिनिट तरी असेच लो आचेवर परतवत राहायचे आहे, म्हणजे यात तेल, तिखट, मीठ मस्त मुरतं आणि मस्त तेल सुटेपर्यंत अंडे खरपूस असे खमंग तळून घ्यायचे, थोडेसे फ्राय. 1च मिनिटासाठी उलटपालट करून मी काढून घेतले आणि तोच तवा पुन्हा स्वच्छ करून घेतला. यात आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर दुसरा तवा असेल तर तुम्ही तोही वापरू शकता. आता यात घालूया बारीक चिरलेला कांदा. मी 2 मोठे कांदे बारीक असे चिरून घेतले. शक्य होईल तेवढा कांदा बारीक चिरायचा. आता मस्त असा कांदा परतवून घ्यायचा. मस्त ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा आपल्याला मस्त परतवून घ्यायचे. कांदे जोपर्यंत चांगले कॅरमलाइज होत नाही तोपर्यंत हा कांदा आपल्याला परतवायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की तवा जर एकच असेल तर तो स्वच्छ करूनच मग याच्यात तेल घाला आणि कांदा परतावा. आता यात घालूया पेस्ट. आपण जे हिरवं वाटण करून घेतलं तर ते घालून घेतलं आणि मस्त असं पुन्हा कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात. तवा जर आपण तोच वापरला तर कांदा चांगला परतला जात नाही आणि खूप ठसकाही उठेल, म्हणून तवा स्वच्छ करून घ्या. तर आता यात अजून रेस्टॉरंटसारखी टेस्ट येण्यासाठी यात थोडंसं तुम्ही तेलाऐवजी थोडं बटरही घालू शकता. आता मस्त पेस्ट परतली गेली आहे. हे पहा, मी तेलातच करते तरीही खूप छान लागतो. याचा स्वाद गरमागरम तर अजूनच छान लागतं. आता यात काही पावडर मसाले घालूया. तर मी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलं, 1 चमचा काश्मीरी मिरची पूड, पाव चमचा हळद आणि 1 चमचा एवढं धने जिरे पूड. आता हे पावडर मसाले यात मिक्स करून घेऊयात. मिठाचा अंदाज इथे बेतानी वापरा, कारण आपण अंडा फ्राय करतानाही थोडंसं मीठ घातलं होतं, म्हणून थोडंसं बेतानी मीठ वापरा. आता मस्त असं पावडर मसाले यात मिक्स करून घेतलं. थोडंसं प्रमाण कमी होईपर्यंत लो आचेवर फ्राय करून घेतलं. आता गॅस मध्यम आचेवर करून यात जे आपण वाटण करून घेतलं होतं त्यातच 1 कप एवढं पाणी घालून घेतलं आणि तेही यात ॲड केलं. आता मिक्स करून घेऊयात आणि मध्यम आचेवर गॅस मिक्स करताना हे वाटण चांगलं शिजलं की यात घालूया आता पाणी. तर इथे मी अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेतलं आणि पुन्हा हे मिक्स करून घेऊयात. गॅस मध्यम आचेवर करून मस्त हे वाटणात परतवून घ्यायचे, मस्त एकजीव करायचं आहे. आणि तव्यावर हा अंडा तवा फार छान लागतो. बटर नसलं तरी तेलातसुद्धा हा अंडा तवा गरमागरम फार खायला मस्त लागतं. पावासोबत, चपातीसोबत फार छान लागतो हा अंडा तवा. एकदा नक्की ट्राय करा. आता तव्यावर आपण हे मस्त असं मिक्स करून घेतलं आणि मध्यम आचेवर हे असं गदगद मस्त शिजू द्यायचं. हे पहा, आता यात घालूया आपण जी तळून घेतली ती अंडी. आणि अंडी सोडल्यावर अर्ध्या ते 1 मिनिटानंतर पुन्हा
पलटवून घ्यायची आहे। हे पहा, गॅस आता लो आचेवर करून घेतला आणि लो आचेवर हे अंडे पुन्हा पलटवून घ्यायचे। तर 2 ते 3 वेळा ही प्रोसेस करायची। अंडे पुन्हा उलटपालट करायचे आहेत। तर मस्त हा मसाला अंड्यामध्ये कोट होईपर्यंत अंडे आपण उलटपालट करून घेतले 2 ते 3 वेळा आणि मस्त आता मसाला मस्त अंड्यात मुरला आहे आणि मस्त मसाला तव्याला सोडतो आहे। अशी मी उलटपालट करून घेतली। तर हे पहा, तर हा जो तव्यातला मसाला आहे तो अंड्यात सर्व एकजीव झाला आहे। आता वरून चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गरमागरम अंडा तवा सर्व करूयात। तयार आहे आपला मस्त असा चमचमीत अंडा तवा। हा अंडा तवा चपातीसोबत किंवा पावासोबतही खाऊ शकता, मस्त लागतो आणि ह्या अंड्यातला जो हा मसाला आहे तोही फार छान लागतो आणि गरमागरम हा अंडा तवा मस्त लागतो। गरमागरम खा आणि एकदा हा अंडा तवा नक्की ट्राय करा, फार छान लागतो आणि मस्त अशी रेसिपी आहे। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये नक्की सांगा। नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया। धन्यवाद।